जे नियमात बसत नव्हतं ते देखील आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. एनडीआरएफचं रिपोर्ट दिली, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं नुकसान यासाठी 1500 कोटी रुपये ते वाटले आपण. जे आधीच्या सरकारने निर्णय घेतला होता 50,000पर्यंतचे रेग्युलर कर्जफेड करणारे पैसे ते आपण दिले. आणि त्याचबरोबर शेतकरी मेळावा मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला. त्यावेळी ते बोलत होते की नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी निकषाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले. 2 हेक्टर मदतीची मर्यादा 3 हेक्टर केली. सततचा पाऊस नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणला. चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ते. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आज कुणबी प्रमाणपत्रासाठी आपण जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे, तिला देखील आपण मुदतवाढ दिली. आणि त्याचबरोबर जे नोटिफिकेशन काढले त्याच्यावर आलेले आक्षेप बाजूला झाले, त्याची छाननी झाली की ते फायनल देखील आपण करणार आहोत. म्हणून जे आपण बोलतो ते करून दाखवतो. तुम्हाला अपेक्षा नव्हती, मग मराठा समाजाला इतके वर्ष तुमच्याकडे संधी होती आरक्षण लाभ देण्याचा, परंतु ते दिलं नाही. त्याला वंचित ठेवलं. मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, परंतु माझ्या मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम त्या नेत्यांनी केलं. त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की का तुम्ही याच्या आडवं येता, तुम्ही तर दिलं नाही. पण देणाऱ्यांनी जे देण्याची दानत दाखवली त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला आडवं येता कामा नये. त्याला कसं मराठा समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मी शब्द दिला होता की ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर कुणावरही अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करणार. ते करून दाखवलं मी. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, हे जे काही राजकारण सुरू आहे जाती जातीमध्ये विद्वेष आणि द्वेष पसरवण्याचं, हे जास्त काळ चालत नाही. समाज समजूतदार आहे आणि म्हणून देणारा कोण आहे आणि राजकारण करणारा कोण आहे हे आपल्या समाजाला माहीत आहे. आणि म्हणून या राजकारणाला कुणी बळी पडू नका एवढंच आपल्याला सांगतो. हे सरकार तुमच्या बाजूचं आहे, तुम्हाला न्याय देणार आहे. सर्व जातीपातींना त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत ते सोडवणार आहे. त्यांना न्याय देणारं सरकार आहे, त्यांच्यावरचा अन्याय दूर करणारं सरकार आहे. त्यामुळे तुम्ही इतर कुठल्याही याला बळी न पडता हे सरकार जे आहे काम करणार आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, म्हणून विश्वास ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी आज जरी मुख्यमंत्री असलो, काही लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, पण मी सांगतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. सर्वसामान्य माणसाचे सुख दुःख समजून घ्यायचे असतील तर डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा जाता कामा नये. आणि म्हणून मी आजही जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून तुमच्या वेदना, तुमची दुःख मला माहीत आहेत. आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना केल्या, हे डबल इंजिनचं सरकार या राज्यात वेगाने काम करतंय, गतिमानतेने काम करतंय. म्हणूनच सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते आरोप करतात, काय काय बोलतात मीडियामध्ये, टीव्हीमध्ये बघता आपण. पण मी नेहमी सांगतो, तुम्ही आरोप करा, मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही, मी आरोपाला उत्तर माझ्या कामातून देणार, माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन देणार. ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून हजारो लोक दररोज येतात, जॉईंट होतात, एकत्र येतात. कारवा आपला मोठा होतोय. मगाशी अब्दुल सत्तार यांनी सांगितलं, त्यांनी एक शेर मारला. त्यांनाही मी सांगू इच्छितो की माझा स्वभाव आहे की मी कधी कुणाच्या बद्दल वाईट मनामध्ये चिंतित नाही. वाईट जे चिंतात तो दुसऱ्याचा खड्डा खोदतात, त्याचा खड्डा अगोदर तयार होतो. आणि म्हणून चांगलं आपलं पॉझिटिव्ह विचार करा,
एक या राज्यामध्ये एक सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे असं सरकारचं काम असलं पाहिजे. अहंकारापोटी या राज्याचं नुकसान करता कामा नये. हे राज्यकर्त्याचं काम नाही, राज्यकर्त्याचं काम आहे मी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो लाखो लोकांना फायदा झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे. हे राज्य सरकारचं काम आहे आणि ते आम्ही करतोय. आणि महायुती सरकार जे आहे या राज्यामध्ये चौफेर विकास करते आहे आणि म्हणून हे राज्य पहिल्या नंबरला चाललंय. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हात आपण आलात, तुम्हाला मी मनापासून आपल्या साक्षात दंडवत घालतो. आणि माझ्या मुख्यमंत्री जनकल्याण योजना या विभागाचे डॉक्टर अमोल शिंदे आणि त्यांच्या टीम सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. खासदार हेमंत पाटील, आपले सर्व आमदार, संतोष आहे, राजू आहे, मुटकुळे आहेत, सगळे आमदार जे आहेत यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या भागामध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे. जो अनुशेष आहे तो आपण भरून काढायचा आहे. आणि म्हणून यामध्ये जे जे आम्हाला मुटकुळे साहेबांनी देखील पत्र दिलंय, त्यांनी देखील अनेक योजनांच्या बद्दल मला सांगितलंय. नक्की सरकार हे आपलं, हे सरकार तुमचं आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आपण काम करू. या भागामध्ये काही ग्रामपंचायत संगणक परिचालक जे आहे ते संपावर आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी मी तात्काळ त्यांच्या काय अडचणी